बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मोजे भाटुंबा या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक डॉक्टर शंकर हरिभाऊ वाघमारे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार असलेले हे शंकर वाघमारे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मन लावून मोठ्या जिद्दीने शिकत राहिले आणि यशस्वी झालेले आहेत। त्यांचे बंधू आणि त्यांचे वडील यांच्याकडे पाहूनच शंकर वाघमारे यांनी मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि कष्टाने अभ्यास केला आणि त्यामुळेच त्यांना आजचं हे वैभव प्राप्त झालेलं आहे। नुकताच त्यांना बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे। या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे। बीड तालुक्यातील नेकनूर येथील प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयामध्ये ते प्रोफेसर म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक वेगळी छाप पाडलेली आहे। जिल्ह्यामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। सामाजिक कार्याची देखील त्यांना मोठी आवड आहे। शिक्षणासाठी कोणी अडचणीमध्ये असेल तर त्याला ते जरूर मदत करतात आणि केलेल्या मदतीचा ते कधीच गवगावा देखील करत नाहीत। यामुळे अशा या ज्ञानवंत, यशवंत, कीर्तिवंत आणि बुद्धिवंत व्यक्तिमत्वाच्या प्राध्यापक डॉक्टर शंकर वाघमारे यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी प्राध्यापक डॉक्टर शंकर वाघमारे, प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर या ठिकाणी मराठी विभागाचा विभाग प्रमुख आणि रिसर्च गाईड म्हणून काम करतो आहे। गेली 21 वर्षे या पदावर मी कार्यरत आहे। मला आज नुकताच फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार बँकॉक या ठिकाणी मिळाला। या मागची पार्श्वभूमी मी सांगितलेली आहे, परंतु हा पुरस्कार अतिशय मला सन्मानाचा आणि मला प्रेरणा देणारा आहे, मला एवढं या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि निश्चितच या पुरस्काराने मला मोठं केलेलं आहे आणि हे करत असताना मलाही माझी जबाबदारी वाढलेली आहे। मीही दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, हा उद्देश किंवा हे हेतू माझा निश्चित या ठिकाणी राहील, एवढं मला निश्चित या चॅनलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। सलाम मातीला आणि सलाम त्या भूमिपुत्रांना की जी माणसं मोठ्या जिद्दीने कष्टाने पुढे गेली। अर्थातच आज ही गोष्ट आहे केज तालुक्यातील भाटुंबा या गावचे भूमिपुत्र की ज्या व्यक्तीने प्रचंड संघर्षातनं अगदी एक फार मोठा प्रवास पूर्ण केला आणि या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या। याच्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणीला सामोरे गेले आणि आज बँकॉक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शाहू फुले आंबेडकर साहित्य परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला। अर्थातच मी बोलतोय या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर शंकर हरिभाऊ वाघमारे सर यांच्याबद्दल। सर, तुमचं अगदी मनातून अभिनंदन। या मुलाखतीच्या अनुषंगाने मला विचारायला आवडेल की फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय शाहू साहित्य रत्न पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे बँकॉक या ठिकाणी, तर या पुरस्काराच्या अनुषंगाने काय अभिप्राय, काय प्रतिक्रिया, काय सांगाल? मी प्रोफेसर डॉक्टर शंकर हरिभाऊ वाघमारे, प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर या ठिकाणी मराठी विषयाचा विभाग प्रमुख आणि रिसर्च गाईड म्हणून त्या ठिकाणी काम करतो। गेली 21 ते 22 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। मी या काळामध्ये हे काम करत असताना अनेक सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत, अनेक सामाजिक कामं केलेली आहेत। बाबासाहेबांना सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम, छोटासा अल्पसा प्रयत्न मी या ठिकाणी या माध्यमातून केलेला आहे। कारण समाजाला गरज असते, आपण मोठे झालो तर आपल्या पाठीमागे सुद्धा एक पिढी, मागची पिढी आली पाहिजे, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ते करण्याचा उद्देश माझा मुळात फार चांगला होता आणि तो कुठेतरी तो साध्य झालेला आहे। आणि म्हणून माझ्या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता
या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी पाहता मला या ठिकाणी नेमकाच पटाया फाउंडेशन यांच्या वतीनं फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन माझा सन्मान केला, ती फार माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी कधीच बाहेरच्या देशामध्ये गेलो नाही, पण पहिल्यांदाच मला जाण्याची वेळ आली आणि त्या ठिकाणी हा मला पुरस्कार दिला. हा अत्यंत माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. सर, आंतरराष्ट्रीय पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळेला निश्चितपणे हा पुरस्कार फक्त आपल्या एकट्याचा नसतो, तर ज्या कॉलेजने आपल्याला संधी दिली असेल त्या संस्थेचा असतो, आपल्या गावकऱ्यांचा असतो, आपल्या पाहुण्यारावळ्यांचा असतो आणि ज्या वडिलांनी आईने मोठ्या कष्टाने आपल्याला घडवलं असतं त्यांचाही असतो. एकूणच काय हा सगळ्यांचा असतो नाही का. तर एक विचार असं वाटतं सर की हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छिता? मी हा पुरस्कार माझे वडील हरिभाऊ वाघमारे आणि माझे मोठे बंधू प्राचार्य डॉक्टर एल बी वाघमारे यांना मी समर्पित करतो. त्याचं कारण असं आहे की वडील अशिक्षित होते, पण मला सांगायचे की ते बघ, कारण आता हा मोठा जो भाऊ आहे आरंभाचा, तो आरंभाचा भाऊ मोठा भाऊ माझा सख्खा भाऊ नाही, परंतु त्याने आई वडील पाहिले नाही. तो माझा चुलत भाऊ आहे. पण आम्ही कधी मुलाखत असल्यामुळे सांगतो आज खरं तर की तो माझा चुलत भाऊ आहे, परंतु तो आम्ही सख्खाच भाऊ म्हणून चालतो. पण माझे वडील सांगायचे की तू बघ, तू कसा पुढे गेला, तुला पण गेला पाहिजेस, त्याच्या पावलावर पोहोच चल. आणि हे करत असताना समाजाकडून लक्ष दे, पाठीमागं बघ. आणि म्हणून एक वडील अशिक्षित असताना, वडील शिकले नसताना जर मला एवढं सांगत असतील, मार्गदर्शन करत असतील, तर निश्चितच मला त्यांच्यापासून ही प्रेरणा मिळाली आहे. आणि भावाने सुद्धा मला फार मोठं माझ्यासाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं मी हा पुरस्कार या दोन व्यक्तींना समर्पित या ठिकाणी करतो. वडील हरिभाऊ वाघमारे एक कष्ट करणारे व्यक्तिमत्व, प्रामाणिक व्यक्तिमत्व, आणि आई वडील आपल्या लेकरांना काय सांगतात याच्यावर बरंच डिपेंड आहे. कारण जे सांगाल तसं लेकरं ऐकायला असं नाही का, कारण जशी पेरणी कराल तसं उगवायला असतं. तर लहानपणापासून तुमची जडणघडण झाली, म्हणजे आपला मुलगा चांगला व्हावा यासाठी वडिलांनी केलेले प्रयत्न, त्यांचे कष्ट, एकूणच भूतकाळामध्ये ती स्टोरी सांगताना काय काय आज आठवतं? मला माझे वडील कळंब तालुक्यामध्ये काम करायचे, बांधकाम करायचे, मिस्त्री काम करायचे. म्हणजे आजची मिस्त्री नाही, त्या काळात ती मिस्त्री कशी होती की ती चिखल करायचा, दगडं घालायची आणि मग बांधकाम. आता कसं विटा वगैरे आलं, पण हे दगडं घालायचे आणि दगडं घडून हे बांधकाम करायचे. आणि मग काय करायचं, हे करत असताना तिने अशी चिरबंदी वाडी बांधायची. आता माझं बाटुंब्याचं घर जर बघितलं आता पाडलं, ते आमचा चिरबंदी वाडा होता, फार मोठा वाडा होता, वडिलांनी स्वतः बांधलेला होता. आणि हे अशी बांधकाम करायची. त्यांना काय करायचं, कळंब तालुक्यात काम करत असताना त्यांना सोमवारी कळंबचा बाजार असल्यामुळे एक दिवशी सुट्टी मिळायची आणि वडील गावाकडे सोमवारचा बाजार घेऊन यायचे. आणि आल्यानंतर मंगळवारी एक दिवस थांबायचे आणि दर मंगळवारी माझ्या शाळेमध्ये यायचे बाटुंब्याच्या. आणि शाळेमध्ये आल्यास प्रत्येक शिक्षकांना बोलून घ्यायचे, माझा पोराचं कसं चाललंय, माझा पोरा कसा आहे. हे मला चांगलं आठवतं की मला पहिली दुसरीपासून आठवतं की माझे वडील स्वतः शाळेत यायचे, हेडमास्तरांना भेटायचे आणि वर्गातल्या जवळपास जे शिक्षक असतील त्या शिक्षक ओळख नसली तरी त्यांना नवीन एखादा सुद्धा बदलून आला असं शिक्षक ते स्वतः ओळख करून द्यायचे. आणि माझा मुलगा तुमच्या सातवीत आहे, आठवीत आहे, जे काय असेल ते सांगायचे. ही मला फारच आता ते आता मला असं वाटतं की आपला बाप ग्रेटच होता. दर मंगळवारी वडिलांचं ठरलं होतं शाळेत यायचं आणि गुरुजी. मला असं वाटतं की ही जी बॉन्डिंग असते ना, आपुलकी, की काय असतं म्हणतात की भलेही आई वडील जवळ आहेत पण शाळेमध्ये फिरकत नाहीत, येत नाहीत, काय चाललं कोणी बघत नाही, परंतु अगदी काबाड कष्ट करणारा असणारे तुमचे वडील, मिस्त्री असलेले वडील, जे की बाहेर काम करायचे कळंब तालुक्यामध्ये, कळंबमध्ये नाही का, आणि मग दर सोमवारी यायचे ते बाजारच्या वेळेला, पण मंगळवारी न चुकता शाळेमध्ये यायचे. मला असं वाटतं हे जर प्रत्येक पालकाने जर हे नियम पाळले तर निश्चितपणे कुठलंही मूल सहजपणे घडेल नाही का. सर, बाटुंबा या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतले जे दिवस होते त्या काळातले नाही का, काय नेमकं काय आठवणी शाळेतल्या? मला त्या शाळेत एक आठवण मी निश्चितपणे सांगा. तपशी गुरुजी म्हणून चंदन सरभूष हेडमास्तर होते, ते वारले सर्विस, त्यांना थोडा दम्याचा त्रास होता. शिक्षक कसे असावे तर मी जीवनात उदाहरण सांगतो की मी शिकायला असताना ते सर दिसले येत असताना ते पायी यायचे. चंदन सरगाव 1 किलोमीटरचा अंतर आहे तो रस्ता, त्या पायी यायचे. सर जिथून दिसले तिथून सगळं गाव त्यांना व्हायचं, सगळे विद्यार्थी व्हायचे, सगळे शिक्षक व्हायचे. कुणीही त्यातल्या तंबाखू पुड्या
ह्या गोष्टी कधीच खाल्लेल्या मी आज शिक्षकांनी कधीच म्हणजे पाहिल्या नाही. तपशील खुर्चीबद्दल एक आदरयुक्त भीती होती. बिलकुल आदरयुक्त भीती होती आणि त्याच्यामुळं त्या आदरयुक्त भीतीमुळं अनेक विद्यार्थी घडलेत असं मला वाटतं. त्याच्यापैकी मी एक आहे. त्याचं कारण असं होतं की ते शिक्षक पण आत्मीयनं शिकवायचे, तितक्याच आत्मीयतेनं आमच्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचे. आता उदाहरणार्थ सांगतो, धनवी सर म्हणून परिणगरमध्ये आहे, ते मला शिकवण्यासाठी होते. एक उदाहरण म्हणून म्हणजे ते सरांना माझे वडील घरी पण बोलून घ्यायचे. ते नाही आले तर या सर चहा घेण्यासाठी आमच्याकडे या, थोड्या वेळासाठी या, 5 मिनिटासाठी या. तरी 7-8 शिक्षक माझ्या घरी दर मंगळवारी किंवा महिन्यात एखाद्या वेळेस माझे वडील त्यांना घरी बोलवायचे. हे फार वेगळं नातं होतं. आणि नेहमी विचारायचे, पोराचं कसं आहे, पोराचं कसं आहे, हे असं नेहमीच. तुमच्या वडिलांची एक आपुलकी होती ती आणि लेकराबद्दल तळमळ होती आणि हो. शाळेबद्दल आदर होता नाही हो, का. हो. सर अभ्यासामध्ये त्या काळामध्ये कसे होता तुम्ही, कुठले कुठले विषय आवडायचे, अभ्यासाचा प्रोग्रेस कसा होता, शाळेतल्या गमती जमती काही सांगा मला. हो, मला मुळात मराठी हा विषय आवडायचा. अच्छा, म्हणजे ज्या विषयाचे तुम्ही आता हो, विभाग मी प्रमुख प्राध्यापक आहे. प्राध्यापक आहात. हो, बरोबर आहे. तो विषय मला आवडायचा. अच्छा. आणि त्याच्यानंतर मला गाणे म्हणण्याची पण आवड होती. आता ती नाही, पण अच्छा. त्यावेळेस होती मला थोडी. लहानपणी. लहानपणी गाणं वगैरे म्हणायचं. मग मी कॅप्टन झालो शाळेचा. अच्छा. मला कॅप्टन केलं शाळेचं. मग अशा म्हणजे झेंडावंदन असताना मग ते ऑर्डर देण्यासाठी वगैरे मला ते उभे करायचे. मला ते फार वेगळं वाटायचं, काहीतरी असं वेगळं. तर आणखी एक आठवण मी सांगतो की आमची सहल गेली अजिंठा, वेरूळ या ठिकाणी गेली होती. तर वडिलांनी म्हणले आपल्याकडे पैसे नाहीत, तू जायचं नाही. मी 2 दिवस रडत होतो. मला सहल, तुम्हाला सहला जायचं होतं. हो, पण वडिलांना माहित होतं की आपली परस नाही बाबा. पैसे नाही सध्या, अच्छा. नंतर पुन्हा कधी गेली तुला पाठवू. बोललं नाही, मला जायचं. कारण त्यावेळेस मला ती गरिबीची वगैरे काही जाणीव नव्हती किंवा की आपल्याकडे पैसे नाही, ती जाणीवच नव्हती ना, लहान होतं तेव्हा माहित नव्हतं. तर मग त्यांनी काय केलं, जीवन जोगदन नावाचा, त्याचे वडील मिलिटरीमध्ये होते, तो माझ्या क्लासमध्ये होता. आता तो मिलिटरीमध्ये येऊन गेला, तो रिटायर झालाय, आता गावामध्ये आहे, माझा फार जवळचा आहे, माझ्या शेजारीचा राहिला. अच्छा, बरं. मग त्यांनी त्याच्या वडिलांनी फीस भरली होती जाण्यासाठी. तर ऐनवेळी त्याचे वडील म्हणले माझ्या मुलांना नाही पाठवायचं, मग तुम्ही नंतर पैसे द्या, मग तुमच्या मुलांना पाठवायचं तर पाठवा. हो. हां, तर मग मला त्याच्या जागेवर वडिलांनी मला पाठवलं, त्याच्यानंतर पैसे दिले. म्हणजे ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती त्यावेळेस, की मी त्यावेळेस सहलीला गेलो. म्हणजे त्या काळामध्ये बाहेर जाणं किंवा हो. प्रवास एवढं नव्हतं नाही का. नाही काहीच नव्हतं. आणि तेवढे पैसे पण नव्हते खरं. पैसे नव्हते, गाडी नव्हती गावामध्ये, काही नव्हतं, व्यवस्था कुठे नको. पायी बस स्टँडला. जसं तुम्ही वडिलाबद्दल आत्मीयतेने बोललात, हो. तसं मला तुमच्या आईबद्दल ऐकायचं सर. माझी आई म्हणजे फारच कष्ट, घरकाम करणारी, पण वडिलांनी कधीच तिला दुसऱ्या शेतामध्ये पाठवलं नाही काम करण्यासाठी. वडील स्वतः कष्ट करत होते वडील कष्ट करायचे, पण त्यांनी तुमच्या आईला नाही पाठवलं. नाही. पण वडिलांचं कष्ट म्हणजे कसं होतं त्या काळामध्ये, वडील म्हणजे फारच प्रामाणिक. आणि वडिलांनी मग आई काय करायची, जे शेंगा असतात ना, शेंगा काढायची, भुईमुगाची शेंगा वगैरे, त्या कामावर माझी आई जायची. बाकी काम माझी आई दुसऱ्या कामाला कधी गेली मग आता आई वडील दोघं आहेत का आता? नाही. आता दोघं नाही. बरं. ज्या आई वडिलांनी एवढं काबाड कष्ट करून तुम्हाला आकार दिला, खरं तर तुमच्या हो. आयुष्याला आकार दिला, हो. आज दोघंही नाहीत, काय वाटतंय नेमकं? मला खूप जाणीव त्यांची भासते. मला असं वाटतं ना की माझे वडील म्हणायचे की तू खूप मोठा होशील, मला नेहमी सांगायचे, मला म्हणायचे मोठा होशील तू. आज भौतिक सुख सगळं आले सर, हो. पण या भौतिक सुखामध्ये जे खरं सुख असतं, हो. आई वडिलांचे प्रेम, हो. छाया, हो. त्यांचं मार्गदर्शन, हे नाही आज. नाही. वारंवार तुमच्या काही गोष्टी लक्षात हो. येत असतील की ते असते तर नाही का. बरं, एक विचार असं वाटतं सर की आई आणि वडिलांना कुठल्या प्रसंगात जास्त मिस करता? मला कधी कधी असं वाटतं, आता मी घर घेतलं इथं अंबाजोगाईत, पहिल्यांदाच घर घेतलं आणि स्वतःच्या कष्टातून पैसे घेतलं. मला असं वाटायचं आई वडील एकतरी दिवस या घरात राहायला पाहिजे. पण दुसरा असा प्रसंग वाटला की घर घेतल्यानंतर 1 वर्षाने मी गाडी घेतली. गाडी चांगली घेतली, गाडी घेत असताना मला असं वाटायचं की आई वडील एकदा जरी गाडीत बसले असतील तर गाडीचे पैसे फिटले. म्हणजे स्वप्न अर्धवट राहिले नाही हो, का? हो. काही स्वप्न अधुरे राहतात, माणसं गेलेली माणसं परत हो. येत नाहीत, हो. फक्त आठवणी शिल्लक असतात. हो. आपण थोडं आणखी परत भूतकाळात जाऊया. आई सतत तुमच्या बरोबर होती, हो. कारण वडील तर अगदी बाहेर कामाला हो, होते. हो. तर तुमचं आणि तुमच्या भावंडांचं आईवडिलीच्या आईच्या अवतीभोवतीचे आयुष्य होतं ते सांगा सर, म्हणजे काही प्रसंग सांगा अशा. मोठा भाऊ लवकर नोकरी लागला, अच्छा. शिवाजी वाघमारे उंदरीला जिल्हा परिषद शाळेला शिक्षक म्हणून लागला अच्छा. तिथे. आणि
ती लागला आणि तो तिथे राहायला गेला उंदरीला. मग आम्ही तिघ जण होते. आता दुसरा भाऊ एक बांधकाम करायचा, वडिलावर जायचा तो पण, अच्छा. आणि दुसरा भाऊ ती शिकायला होता आणि मी लहान. त्याच्यामुळे आईने काय करायचं की आईने पण नेहमीच शिक बाबा, लक्ष दे, अभ्यास कर. आणि दुसरी गोष्ट आईने मग मात्र काही करायची, पण आमच्या आवडीचं सगळ्या गोष्टी मला जेवण वगैरे करून द्यायची. ह्याला काय आवडतंय काय नाही. त्या गरम जी चुलीवरची भाकरी आहे ती गरम गरम भाजलेली, मला ते पापड आवडायचा, कडक भाकर आणि त्याच्यावर आलेला पापडा. मग माझ्या आईनं मला कुठं तरी असलं तरी आवाज द्यायचा, बाहेर कुठं असलं की समाधी असते त्या समाधीवर बसायची. मग त्या समाधी बसला असताना मला बोलून घ्यायची इकडे इकडे, बापू मला बापू म्हणायचे. म्हणजे हे दोघंच आई वडील बापू म्हणायचे मला प्रेमानं. घरात कोणी म्हणत नव्हतं, बापू बोलायची आणि मला बोलायचे. मला शेवटी पापड आला बापू म्हणून जे हाक कानावर यायचे ते आज हाक येत नाही. नाही. चुलीवरली भाकरही नाही नशिबात, ना चूल पण नाही. काय वाटतं नेमकं? नाही ती म्हणजे हेच आहे ना, सांगण्यासारखा प्रसंग फार वेगळा आहे. कारण ते फार उणीव फार मोठी आहे. आज सगळं आहे, माझ्याकडे काय नाही, आज सगळं आहे. पण एवढं दूध आहे, आई वडील असते ना तर फार म्हणजे एक दिवस जरी हे सगळं पाहिलं असतं तर मी म्हणलं असतं की अरे निश्चितपणे एक सांगतो सर, आई वडील नाहीयेत पण जिथून कुठून पाहत असतील त्यांना एक आनंद वाटत असेल की आमचं लेकरू आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेऊन एक कुटुंबाचं नाव उंचावत आहे, गावाचं नाव उंचावत आहे, नाही का सर? तुमच्या वडिलांनी आणि आईने तुमच्यासाठी काय स्वप्न पाहिलं होतं? म्हणजे काय त्यांना वाटत होते आपल्या शंकरने काय व्हावं नेमकं? त्यांना नेहमी वाटायचं की तू माझा भाऊ मोठा प्राध्यापक असल्यामुळं त्यांना नेहमी वाटायचं तू सुद्धा प्राध्यापक. अच्छा, म्हणजे वडिलांना एक वाटत होतं की मोठा प्राध्यापक आहे तर शंकरने सुद्धा प्राध्यापक. त्याचं कारण असं होतं ना की त्याला आई वडील नव्हते. अच्छा. हा. त्याचे आई वडील म्हणजे त्याला कळत नसताना त्याचे आई वडील वारले होते. त्याला आई वडील माहिती नाही. मग ते फार कष्टातून ते फार गेलेलं आहे. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीतून तो शिकला. सर भाटुंबा या ठिकाणी 10वी पर्यंत म्हणजे अगदी तुमचं जे बालपणच गेलं नाही का, तर लहानपणी तुमचे मित्र कसे होते नेमके? तुमचा बाकीचा छंद काय होता मग ते पण सांगा, कारण गावाकडे छंद जरा वेगळे असतात नाही का? सांगतो. तसे काय होतं, भाटुंबा हे गावामध्ये जिल्हा परिषद 10वी परिषद शाळा असल्यामुळं आजूबाजूच्या एक 25 खेड्यामध्ये जिल्हा परिषद शाळा होती. अच्छा. चंदन सारवण होती, जोळबंला नव्हती, आनंद सारिया नव्हती, फक्त भाटुंबा कुंभेफळा नव्हती. त्याच्यामुळं काय व्हायचं, ह्या सगळ्या परिसरातली जी मुलं आहेत ही शिकायला भाटुंबा यायची. अच्छा. त्यात राजेंद्र जोगदन नावाचा जोळबंचा, त्याचे वडील शिक्षक होते, तो आज तुळजापूरला मुख्याध्यापक आहे. नंतर सतीश तपसे नावाचा मिलिटरीमध्ये चंदन सावरकरचा तो आहे. अनिल गुरुजी पवार म्हणून होते, पवार सर, त्यांचा एक मुलगा अनिल नावाचा साबळ्याचा, तो आता राहिला वार राहतो. पुन्हा तपशे कंपनीचे होते. भाटुंबाचे काय होते, पण खेळण्याचा वगैरे छंद होता, परंतु हे पोरं बऱ्यापैकी हुशार होती. पण ही जी आमच्या क्लासमधली मुलं होती ती काय फार पुढे गेली नाही. बऱ्यापैकी हे बऱ्यापैकी शेतामध्ये जातात जवळपास मला दिसून येतात. सर महाविद्यालयीन जे शिक्षण जे आहे तुमचं, आम्हाला तिथलं काय आठवणी सांगा? मी महाविद्यालयामध्ये इथं शिकायला आलो आंबेजोगाईला. याच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आंबेजोगाईला मी 11वी ते BA पर्यंत मी तिथे शिकलो. तिथे शिकत असताना म्हणजे नवीनच होत सगळं आंबेजोगाई. म्हणजे 10वी झाली आणि 11वीला इथे आलो. आल्यानंतर रूम करून राहिलो मी. माझा वडील माझे मोठा भाऊ गॅस एजन्सीवर कामाला होता, आनंद गॅस एजन्सी आहे तिथं कामाला होता. त्यांनी रूम केली, तिथं मी राहिलो होतो. तर इथं मराठवाडा कॉलेज नावानं हे प्रसिद्ध होतं अगोदर. आता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय झाले मराठवाडा, तिथं माझं 11वीला ॲडमिशन घेतलं. आणि मग शिकत असताना मला थोडासा सामाजिक उपक्रम काय मला माहीत नाही, पण मला ते घेण्याची आवड नेहमीच होती. जे उतरण्याचे सामाजिक काम केलं पाहिजे. मग असं हळूहळू मला ते राजकीय याच्यात लागलं. आणि नंतर मी शिकत असताना तिथं मी हे झालो, म्हणजे त्याला काय म्हणायचं, एक आपल्याकडे कसं कॅप्टन म्हणून तुम्हाला सांगितलं तसं मी एक तिथं युनिव्हर्सिटीचा विद्यापीठाचा सचिव झालो मी तिथं त्या महाविद्यालयाचा. हो, ह्याच्यामध्ये झालो. म्हणजे मला त्यांनी बिनविरोध केलं तिथं. मला माझे काही गट्स बघून मी अनेक वेळा मी गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचो. वेगवेगळ्या ठिकाणी मला गॅदरिंगमध्ये महाविद्यालयात घेऊन जायची. भाषणं करायचो मी, वेगवेगळ्या कथाकथन करायचो मी. माझ्या काही कथा आता अंकामध्ये छापून पण आलेल्या आहेत.
मी कथा म्हणजे करतो. तुम्हाला ती आवड होती. हो, मुळात आवड. कारण तुम्ही मगाच उल्लेख केला की मराठी विषय खूप आवडायचं नाही हो, का? खूप मग ते आवडायचं. कविता लिहिणं असेल, हो, हो. कथा लिहिणं असेल, हो. त्याचं सादरीकरण असेल हो, नाही हो, का, हो. भाषण करणं असेल, हे हो. तुमच्या अगदी अंगभूत हो, हो. होतं. वा, आणि आम्ही खरं म्हणजे तर आगाव पण होतो. आगाव असं होतो, वाटत नाही तसं करायला. नाही, सांगतो ना, आगाव पण असं होतो की 2-3 मुली माझ्या सोबत असायच्या, 2-4 मुलं आम्ही एकत्र आम्ही असायचो सगळी. तो group होता असा. ग्रुप असायचा. मग त्यांना वाटायचं यार ही खेड्यात झाली त्या मुलीला कशाला मारावं लागले, कशाला बोलायचं, तसं ऍक्च्युअली काय नव्हतं. परंतु ते वय असतं ना एक विशिष्ट प्रकारचं वय, मग त्यांना बोलायचं. आता त्या मुली छपार म्हणतात, एक तर विस्तार अधिकारी आहे इथं. म्हणजे तुमचा ग्रुप चांगला होता. चांगला ग्रुप होता. त्यातले 2-3 जण चांगल्या ठिकाणी नोकरी लागले. बरं. हो. सर आता वळूया आता तुमच्या महाविद्यालया विषयाकडे नाही का? हा. सर एक प्रोफेसर म्हणून 2003 पासून हो. आपण नेटनूर या ठिकाणी कार्यरत आहात. आता मराठी विषयाचे विभाग प्रमुख आहात. तर एक तुमचं जे सामाजिक कार्य आहे ते उल्लेखनीय आहे, हो. विषयातलं कार्य उल्लेखनीय आहे. मला असं वाटतं की चांगलं केलं की चांगलं होतं नाही का? हो. तर 2003 पासून ते आज तागायत अशी कोणती आपण कामं केली की ज्या कामाची दखल वारंवार घेतली, हो. कधी राज्यस्तरीय पुरस्कार भेटला, आता तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटला हो. आहे, ते आम्हाला ऐकायचंच नाही. मी 2002 मध्ये नेटची परीक्षा पास झालो. अच्छा. आणि नेटची परीक्षा पास झाल्यानंतर मी त्यावेळेस फारच महत्व होतं नेट परीक्षेला, की त्याला काय म्हणायचं की 1000तून 1-2 मुलं पास व्हायची आणि त्याच्यामध्ये पास झालो. बरं. तो आनंद असा होता की मी याच्यापूर्वी केरळ स्टुडिओवर काम करतो 500 रुपयाला, ही सांगायचा राहून गेलो हा एक मुद्दा. काही दिवस मी स्टुडिओवर काम केलं तिथं, स्टुडिओवर काम केलं 500 रुपये महिना. रेस्ट हाऊसच्या समोर स्टुडिओ ती अच्छा. बाळासाहेब सतोदर यांची आणि नूर शेख म्हणून यांची, त्या दोघांमध्ये एसटीडी त्यांनी घेतली होती. मी एसटीडी मला 500 रुपयाने मी तिथं काम करत होतो. हे काम करत असताना मी अभ्यास केलेला आहे नीटचा. मला माझ्याकडे पुस्तक नव्हतं त्यावेळेस मला बळीराम सोरेन म्हणून प्राध्यापक आहे रामराव पाटीलला, त्यांनी मला ते पहिल्या पेपरला जे काही 100 मार्काचा पेपर होता त्या पेपरचं पुस्तक त्यांनी मला दिलं होतं बळीराम सोरेन. आणि तिने प्रचंड अभ्यास त्या ठिकाणी राहून केला आणि पहिल्या प्रयत्नामध्ये मी नेट परीक्षा पास झालो. पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होतो. माझ्या माहितीप्रमाणे बीड जिल्ह्यात 3च पास झाली होती, त्याच्यापैकी मी एक पास झालो होतो बीड जिल्ह्यामध्ये. आणि ते पास झाल्यानंतर मग काय झालं, मला थोडीशी स्फूर्ती मिळाली, गावाकडे गेलो आरामला, अनेक ठिकाणी प्रयत्न केले. पण त्यावेळेस मी नोकरी थोडीशी प्रॉब्लेम होतीच. मला काय वाटायचं मी पास झालो म्हणजे एकटाच आहे की, पण जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा अनेक मुलं इंटरव्ह्यूला होती. हो नेट शेट झाले. मी त्यांना विचारायचं ना इंटरव्ह्यू गेलो की काय नेट शेट आहे का तुमचं? हो नेट शेट पीएचडी, नेट शेट पीएचडी. अरे म्हणायचं आपल्या पुढे येतं. आपल्या पुढे आपण तर काहीच नाही मग हे. मला असं वाटायचं ना मग ते. मग त्याच्या तत्पूर्वी काय झालं, मला डोयपेटे सर आता वारले ते बिचारे कोविडच्या काळामध्ये, डोयपेटे सर म्हणून मला तिथं भेटले केजमध्ये. ती कारखान्यावर जायची त्या ह्याच्यावर साखरे सर आणि डोयपेटे सर मला बस स्टँडच्या समोर भेटले. मला म्हणले तुम्ही वाघमारे का? म्हटलं हो. म्हटले नेट परीक्षा पासून झाली? म्हटलं हो मी जाऊ. त्यावेळेस काय झालं, माझ्या बातम्या आल्या पेपरला की शंकर वाघमारे नेट परीक्षा पास, नेट परीक्षा म्हणून ती चर्चा विषय झाला होता. कारण स्टुडिओवर काम करणारा मुलगा नेट परीक्षा पास झाला, एक ते वेगळं होतं ते त्याला लागलं, म्हणून माझी ओळख फार वेगळी निर्माण झाली होती. आणि त्याच्यामुळे ते काय झालं, ते मला भेटले आणि तुम्ही वाघमारे का म्हटले? म्हटलं हो. म्हणजे तुम्ही लागले कुठं नोकरी? नाही म्हणले या आमच्याकडे नोकरीला. त्यावेळेस ते 2000 मध्ये सरस्वती महाविद्यालय ओपन झालं होतं, चालू झालं होतं. म्हणजे कामाला या? म्हटलं नाही सध्या मी पाहतो. म्हणून नाही म्हणजे तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब मिळेल तर तुम्ही निघून जा, तर तुम्ही आमच्याकडे कामाला या. ठीक आहे विचार करतो. मग मी काय गेलो नाही. परत मी आरामाला गेलो, मिलिंद महाविद्यालयामध्ये प्रयत्न केला, कारण मिलिंद महाविद्यालयात माझा भाऊ तिथं उपप्राचार्य तेव्हा, पण तिथे काही जागा नव्हती, त्याच्यामुळे तिथे माझं काम झालं. त्याच्यानंतर मी पुन्हा काही दिवसानं केज आलो. केज नंतर या गावानं माझी नेमकी ते कारखाना चालू असल्यामुळे ते सतत डोयफोडी सर त्या रस्त्याला जायचे. नेमकी माझी ते भेट त्याच ठिकाणी झाली आणि मला म्हणले तुमचं झालं नाही का अजून काम कुठं? म्हटलं नाही झालं. मग या ना आमच्याकडं. म्हटलं तुम्ही पुन्हा नंतर झालं कुठं तरी निघून जा. मग मी गेल्यानंतर म्हणले यांना जॉईन करून घ्या. आता तसं जॉईन करता येत नव्हतं. ते आमच्याकडे विद्यापीठामध्ये कसं असतं, जे सिनियरला काम करत असताना विद्यापीठाची एक जाहिरात येते, संस्था जाहिरात येते, विद्यापीठाची एक निवड समिती असते, जॉईंट डायरेक्टर असतो, 3 एक्सपर्ट असतात, विषय नॉमिनी अशी सगळी कमिटी असते. पण या पण असं झालं की मला त्यांनी घेतलं तिथं करा म्हणजे का मी काम सुरू केलं. अगदी 2 ते 3 महिन्यानंच काय झालं, शासनाने पत्र काढलं. आणि शासनाने पत्र काढल्यानंतर असं का पत्र काढलं ते की महाविद्यालयात तुम्ही 50% रिझर्वेशन आणि प्राचार्य भरा, तेव्हा तुम्हाला मी ग्रँट देऊ, नसता किंवा महाविद्यालय बंद करू. माझं नशीबच फार चांगलं. ती कसं झालं की लगेच 2 महिन्यानं आदरणीय अशोकराव पाटील आणि रणेंद्र पाटील यांनी ती जाहिरात काढली आणि त्याच्यामध्ये ते पदं भरली गेली. आणि माझं लगेच त्या 6 महिन्यामध्ये मी लिगल अपॉइंटमेंट मला त्या ठिकाणी मिळाली. आणि ती मिळाली तर ती सरस्वती कॉलेजला असताना जे कमिटी म्हणली का नाही ही पोस्ट SC ची असल्यामुळं प्रेमनंद पाटील महाविद्यालयाने या ठिकाणी ही पोस्ट तिथं भरावी लागते.
आदरणीय अशोकरावजी पाटील म्हणले आमची काही हरकत नाही. घेऊन टाका म्हणजे त्या ठिकाणी. मला त्या ठिकाणी अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी नोकरी लागली. पण ही नोकरी लागत असताना मला असं वाटलं की आपण नोकरी लागलो तर आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. आणि म्हणून मी तेव्हापासून 2007 पासून मी अनेक वेळा अतिशय समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे. 3 धम्मपरिषद आम्ही जागतिक धम्मपरिषद त्या ठिकाणी श्रीलंकेचे बंधू वगैरे आले होते. त्यावेळेस डॉक्टर अशोक थोरात आदरणीय स्वर्गीय मुंदरा यांचे स्वीय सहाय्यक होते. मी त्यांच्याकडे गेलो होतो तर मला म्हणले अरे एवढा मोठा कार्यक्रम हे श्रीलंकेचे नेमकं काय असतं जो तुम्ही पाहण्यासाठी या. बघा ना म्हणलं काय असतं. मग ते स्वतः तिथं पाहायला वगैरे आले होते. म्हणजे असे दिग्गज आले होते. पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की लोकांना माहित नसतं ना की धम्मपरिषद श्रीलंकेची माहिती नेमकं काय असतं. आणखी तो काही एवढा प्रसाद त्यावेळेस झालेला नव्हता. म्हणून हे करत असताना मग मी व्याख्यानमाला घेतलेले आहेत, धम्मपरिषद घेतलेले आहेत, पहिलं बुद्ध साहित्य मी स्वतः त्या ठिकाणी केजमध्ये घेतलेलं आहे. मला खूप चांगली केजची माणसं भेटली. मला खूप चांगली. तिथले पत्रकार तर इतके उत्तम भेटले मला की मी सांगू शकत नाही शब्दामध्ये की त्यांची मी आज बिरून माझ्या हृदयामध्ये इतके मला चांगले त्या केजचे पत्रकार भेटले. मी जरी आमदार राहत असलो तरी माझ्या तांत्रिक अडचणीमुळे आमदार राहिलो पण त्या केजला मी कधीच विसरू शकत नाही. त्या फ्रीडंगरला विसरू शकत नाही. त्या केजला मी कधीच विसरू शकत नाही. कधीच. सर निश्चितपणे आपण चांगलं असलं की आपल्याला माणसं चांगली भेटतात नाही का. सर अगदी समाजसेवा असेल आणि त्याचबरोबर अगदी आपलं अध्यापन असेल अगदी तंतोतंत अगदी चांगलं काम ज्या म्हणतो आपण ते तुम्ही करण्याचा अगदी 100% प्रयत्न केला आहे. एक प्राध्यापक म्हणून मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून आपले जे डिव्होशन आहे मला ते ऐकायचे सर. कारण आजवर आपण अनेक कविता लिहिल्या आहेत, अनेक गोष्टीचं लिखाण केलेलं आहे, अनेक विद्यार्थी आपण घडवले आहेत. तर प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नाही का नेटूरचं या ठिकाणी 2003 पासून ते आज तागायत आपण काय केलं नेमकं मला ते सांगा सर. मी तसं 2003 पासून लागलो तेव्हा तिथं काय ग्रँट नव्हता. ते 2007-8 मध्ये मला पगार सुरू झाला. तसं ग्रँट होता परंतु ते 25% आला 50% एकच आम्हाला डायरेक्ट पेमेंट सुरू झालं 2008च्या पहिल्या जानेवारीमध्ये. आणि मग हे पेमेंट झालं म्हणजे हे झालं की मग विद्यार्थी काही प्रमाणात येत होते. पत्र्याच कॉलेज होतं. काही प्रमाणामध्ये विद्यार्थी येत होते. मग विद्यार्थ्यांमध्ये काय करायचं मी स्वतः विद्यार्थ्यांना एकच सांगायचं की तुझे वडील काय करतात शेती काम करतील असं करते. मग तुला कशाला पाठवलं इथं शिकायला. रोज क्लासला ये इथं शिकायला ये. मग त्यांना कुठेतरी प्रेरणा देण्याचं काम मी उत्तेजित करण्याचं काम करायचं. मग कसं तरी 10-5 विद्यार्थी महाविद्यालयामध्ये यायची आणि मग त्यांना शिकवण्याचं काम त्या माध्यमातून त्यांना की तुम्ही अजून काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये जा हे जाण्याचं काम करायचं. आणि हे करत असताना माझ्या अनेक ओळखी होत गेल्या. आणि एका मुक्टाची संघटना आहे महाराष्ट्र लेवलला त्या मुक्टा संघटनेमध्ये काम करू लागलो. बीड जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. आणि बीड जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यानंतर अनेक प्राध्यापकांच्या काही अडचणी असतील ती सोडवण्याचा प्रयत्न मी अनेक प्रयत्न केलेले आहेत. ते कुणी किती प्राध्यापक आता सांगू शकतील तुम्हाला की प्राध्यापक डॉक्टर शंकर वाघमारे आमच्यासाठी काय केले. तर मी अनेक 5-50 प्राध्यापकांचे घरं मी स्वतः उभे केले. ज्यांच्या अडचणीमधून त्यांना बाहेर काढण्याचं काम मी केलेलं आहे. म्हणजे काम छोटीच असतात फार मोठे नसतात ते लिगल असतात परंतु कुठेतरी अडकलेले कुठेतरी छोट्या मोठ्या तांत्रिक कागद असतील त्याच्यामध्ये अडकलेले त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग हे करत असताना आमच्याकडे कसं असतं की प्रमोशन असतात. लागताना असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागतो. त्याच्यानंतर असोसिएट होतो. त्याच्यानंतर प्रोफेसर होतो. हे करत असताना आम्हाला अनेक रिसर्च पेपर लिहिले पाहिजेत. ते आम्ही रिसर्च पेपर मी लिहिले. आता माझे जवळपास 48 आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय रिसर्च पेपर माझे स्वतःचे आहेत. मी स्वतः लिहिलेले. माझे 4 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कुठली आता त्याच्यामध्ये एक निसर्ग कविता म्हणून आहे, एक भाषा विचार म्हणून आहे आणि 2 पुस्तक माझे संपादित केले की जे की मी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चर्चासत्र घेतलं. बाबूराव बागुल व्यक्ती आणि वाङ्मय त्याच्यावरचं एक पुस्तक आहे. आणि प्रसिद्ध साहित्यिक लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रल्हादजी रुलेकर यांच्यावर एक मी साहित्य चर्चासत्र घडून आणलं महाविद्यालयामध्ये. त्यांच्यावर एक पुस्तक आहे. असे 4 ग्रंथ माझे स्वतःचे प्रसिद्ध आहेत. जसं घरामध्ये किंवा कुठल्याही रूम मध्ये अगरबत्ती लावल्यानंतर वातावरण छान होतं नाही का. सुगंध होतो प्रसन्न वाटतं. तसं एक माझा अनुभव असा एक मुलाखतकार म्हणून
की मराठी विषयाचे शिक्षक ज्या ज्या वर्गात जातात हो. त्या त्या वर्गातलं वातावरण अगदी प्रसन्न हो, होतं, हो. कारण अगदी ताण नसतो, हो, लोड नसतो हो. आणि बहुतांश विद्यार्थी वाट पाहिले असतात. बऱ्याच वेळा तुम्ही हा अनुभव घेतला असेल की ज्या विद्यार्थ्यांची मराठी नाही तेही बसले असेल का तसं चांगलं सांगतात, बरोबर. चांगलं शिकवतात. बरोबर आहे. तुमचा काय असा अनुभव आहे? हो, आहे. तर जनरली काय होतं की मराठी विषयाला मराठी मातृभाषा आहे आपली. आणि मग या भाषेमध्ये जे कोणी आपल्याला शिकवतं, जो विषय शिकवतं, ती व्यक्ती आपल्याला जास्त आवडते. तुमचं काय असे अनुभव सांगायचं? सांगतो मी काय झालं. मी तर BA ला असताना हंगरकर सर म्हणून होते. ते हंगरकर सरचं मराठी शिकवायची. पण पोरांनी हिंदी घेतली, पण लोकांना माहिती झालं की आपलं हिंदी आपण त्या क्लासला, पण लोकांनी हिंदी सोडायचे तर हंगरकर सरच्या क्लासला येऊन बसायची. नाही ते जरा सरच पण ते सांगतो ना मग तेच काय झालं. मी ते सांगतो की काय झालं, महाविद्यालयामध्ये छोटं महाविद्यालय पण माझा आवाज मोठा. आणि आवाज मग कधी मग कविता एक शिकवत असताना मग काय ते एखादी निसर्ग कविता शिकवत असताना किंवा ते कथा शिकवत असताना मग ते काय व्हायचं, त्या कथा म्हणजे कशा असायच्या. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी, बाबुराव बागुलांची आहे कथा. मी ती सांगत असताना अशी पोरं अगदी येऊन बसायची. पण आता ते कसं होतं की त्यावेळेची कंडिशन आणि आता मी लागल्यानंतर कंडिशन थोडीशी बदललेली आहे. माझ्या वेळेस मी विद्यार्थी असताना भरपूर विद्यार्थी असायचे, आता विद्यार्थी नसतात. पण हाच अनुभव मी सांगतो की मी महिला कॉलेजला माझी बदली झाली बीडला, 2 वर्ष त्या ठिकाणी होतो. तर त्या ठिकाणी मात्र चांगली अवस्था होती महाविद्यालयामध्ये गेलो तेव्हा. तर तिथं मी शिकवत असताना एक भरपूर विद्यार्थ्यांनी त्या माझ्या क्लासमध्ये बसत होते. अच्छा. हा म्हणजे काय असतं, इंटरेस्टिंग विषय होता ना मराठी. म्हणजे कसं ते कंटाळून गेले असतात माणूस, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, हे आवश्यक गोष्टी आहेत, परंतु ते मराठी विषय शिकवण्याची तुमची पद्धत ही आजही अगदी इंटरेस्टिंग आहे. आणि मला असं वाटतं की इंटरेस्टिंग तेव्हाच होतं जेव्हा आपला इंटरेस्ट असतो नाही का. सर आजवर अनेक पुरस्काराने सन्मान झाले, अनेक गोष्टी आपण लेखन करतात. लेखनाचा मूळ विषय काय असतो? कारण काय असतं की बऱ्याच वेळेला आपला कल एका विशिष्ट ठिकाणी गेलेला असतो. तसं तुमचं लेखन हे काय विशिष्ट ठिकाणी गेलेलं आहे का? अगदी बाल साहित्य असेल किंवा आणखी इतर काय असेल असं? नाही, मी मुळात दलित साहित्याचा माणूस. दलित साहित्य. कारण कसं आहे, मी ज्याच्यामध्ये माझा जन्म झाला, ज्याच्यामध्ये मला काही समजा दिसून आलं आणि ते कुठं लिहिलं पाहिजे, त्या वेदना कुठे लिहिले पाहिजे. आता अनेक दलित साहित्यिक मोठे मोठे होऊन गेले, पण माझं गाव जे भाटंब होतं, आता ते म्हणतात ना की जातीवाद वगैरे, त्या भाटंबात मला कधीही जातीवाद दिसून आला. इतके एकोपाने राहायचे लोक वगैरे, वेगळ्या विचाराचं गाव आहे ते. हो, फार वेगळ्या विचाराचं गाव. मी सांगतो ना, आज ही तिथं इतकी म्हणजे आम्ही ज्यावेळेस घर सोडलो तेव्हा अख्खा गाव येऊन जमलं रस्त्यावर की हरिभाऊ म्हणजे माझ्या वाटला, तुम्हाला काय कमी आहे, तुम्हाला अडचण आहे का, आमच्या शेतात राहायचं, तुम्हाला तिथं राहा तुम्ही, पण जायचं नाही गाव सोडायचं. हे गाव होतं, इतकं आपुलकीचं गाव ते भाटुंबा. इतकं प्रेम भेटलं, इतकं प्रेम त्या गावामध्ये. चौरे धपाटे ही कंपनी, कापरे कंपनी फार जवळची, म्हणजे इतकी माणसं ना की तुम्ही सांगू शकत नाही, प्रत्येकाचं नाव घेऊन सांगू शकतो, इतकी माझी जवळची माणसं आहेत. हो, आणि त्याच्यामुळे काय झालं मग की ते त्या गावाशी आजही माझी नाळ ते जोडले, कायम राहिले नाळ, गाव जोडले. आपण जसं राहाल तसं लोक आपल्याशी राहतात नाही का. नक्की नक्की नक्की. मुळामध्ये मूळ जात एकच आहे, म्हणजे माणूस आहे. माणूस आणि माणसाने माणसासारखं राहायला पाहिजे नाही का. हो. बऱ्याच वेळेला माणसं आहेत पण ही माणसंच आहेत का, हा मोठा प्रश्न पडला असतो. सर पुरस्कार मिळतो त्यावेळेला जबाबदारी वाढते. काय वाटतं नेमकं आज बँकॉक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान झाला आहे, तर निश्चित जबाबदारी आहे. आता लोक वेगळ्या नजरेने आता बघतायत नाही का की पुरस्काराच्या अगोदरचे वाघमारे सर आणि पुरस्कारानंतर, कारण आता हा मॅसेज सगळ्यांकडे गेलेला आहे. तर काय वाटतं नेमकं? सांगा, पुरस्कार घेणं इतकं सोपं नाही. येस, 100% सोपं नाही. पुरस्कारावर नक्कीच जबाबदारी वाढते. आणि वागायचं कसं हा पुरस्कार शिकवतो. कसं वागायचं हा पुरस्कार शिकवतो. आज मी चुकीचं जर पाऊल टाकलं किंवा चुकीचं वागत गेलो तर निश्चित त्याचा परिणाम समाजावर होतो. त्या पुरस्काराला गालबोट लागलं ना पाहिजे, हीच सर्वोच्च जबाबदारी आहे. म्हणजे पुरस्कारच घेऊन आहे. आता लोक सांगतात पुरस्कार घेणं, मी सांगतो इतकं सोपं नाही, 100% नाही. पुरस्कार घेतला त्याची फार मोठी जबाबदारी वाढते. ती जबाबदारी आणि जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि तुम्ही त्या पुरस्काराप्रमाणे चाललं पाहिजे आणि तुम्ही त्या पुरस्काराप्रमाणे पाठीमागच्याला दिलं पाहिजे. जसे तुम्ही उत्तम प्राध्यापक प्रोफेसर आहात, त्याचप्रमाणे एक उत्तम व्यक्ती आहात,
मित्राचे चांगले मित्र आहात हो. नाही हो, हो, हो. का अगदी सगळ्यांनाच वाघमारे सर आपले हो, वाटतात हो, नाही का हो. कारण बऱ्याच वेळा काय असतं की आपण मोठे झालात हो. की एका विशिष्ट आपण समाजापुरते किंवा एका विशिष्ट घटकापुरते आपण मर्यादित राहतो. श्रीमंत माणूस झाला तो श्रीमंतालाच आपला वाटतो, तो गरीबाला आपला वाटत नाही. तसं वाघमारे सर गरीब असो श्रीमंत असो कोणी असो ते आपले वाटतात. काय कुठलं स्किल आहे नेमकं? सांगतो नाही तर मी वागतानाच आई वडिलाचे माझ्या मागे खरंच फार चांगले संस्कार होते की वडिलांना सांगायचं तुला शिवी दिली तू परत शिवी नाही द्यायची. ते आजही पाळले खरं. आजही पाळलं. कुणी गालात मारलं त्याला गालात नाही मारायचं. मी ते आजही पाळलं आणि म्हणून आज जे आहे ते आई वडिलांचे संस्कार माझ्यावर काय माझं आहे आणि तेच संस्कार आज माझ्या लेकरांना सुद्धा आहे. वडील हरिभाऊ वाघमारे यांनी नुसती घर बांधली नाहीत हो. तर मला असं वाटतं की लेकराचं आयुष्य पण बांधलं हो, नाही हो, हो. कारण घर बांधताना जी त्यांनी काळजी घेतली हो. नाही का तीच काळजी तुमच्याबरोबर घेतली नक्की, नक्की. आणि मला असं वाटतं की बांधणी जमली पाहिजे हो. नाहीतर सगळं मग मोडकळीच येतं. हो. तुमच्या वडिलांनी आज वडील नाहीये तुमचे हो. पण वडिलांची आठवण तुमच्या मनात कायम आहे. हो. का आहे तर कारण त्यांनी तुम्हाला घडवलं हो, नाही नक्की. इथपर्यंत आणलंय नक्की, आज. नक्की, नक्की. कारण आज हे तुमचं जे सुंदर आयुष्य हो, आहे हो. याचे कष्ट वडिलांचे आहेत नक्की, नाही का? नक्की. सर जसे तुम्ही उत्तम प्राध्यापक आहात चांगले मित्र आहात समाजात चांगले मिसळता नाही का आता एक जबाबदारी वाढली तर हो. आणखी पुढे काय करणार आहात नेमकं काय प्लॅनिंग आहे तुमचं? माझी प्लॅनिंग अशी आहे की अजून जी समाजले काही मुलं आहेत मला जे वाटतात की चांगल्या प्रकारे शिकू शकतात अच्छा त्यांना मी आधार देण्याचा नक्की काम करणार. नाही, ते तर पहिले केलं तुम्ही केलं पण अजून पण प्रयत्न करणार. त्याला आर्थिक कुठं जर अडचण असेल आता मी फार श्रीमंत नाही का प्राध्यापक झाला म्हणजे फार श्रीमंत नाही परंतु श्रीमंती पैशाची नसते. नाही परंतु त्यांना काय करता येईल का 10 रुपयाची मदत करता येईल का. आता कुणी एखादा विद्यार्थी समजा पुण्याला शिकायला आहे आजही काम करतो मी नाव सांगत नाही करत राहायचं आपण करत राहायचं. वा छान. माझं काम आहे ते मी केलं पाहिजे. नाव सांगायचं नाही नाव सांगायचं नाही पण मी नाव सांगणार नाही पण निश्चित आज सुद्धा मी ते काम करतो. म्हणजे तुमची पद्धत कशी आहे की हो. आहेर करायचं पण पुकारायचं नाही पुकारतो नाही निश्चित पुकारतो अजिबात नाही. पण त्याला काय अर्थ नाही मग त्या मुलानं काहीतरी आपलं नाव घेतलं पाहिजे की मला वाघमारे सरांनी 10 रुपयाची मदत केली बस याच्यात मी जिंकलो याच्यातच हा पुरस्कार आहे एवढं मला विशेष वाटतं. अरे माणसा कधी होशील माणसं भारे नाही का. हो. आणि आमच्या शंकर वाघमारे सारखे माणसं व्हा तुम्ही कारण इथं पदव्यांना महत्व नाही तर महत्व आहे वागण्याला. कारण सर आज प्रोफेसर डॉक्टर आहेत गर्व नाही उत्तम साहित्यिक आहेत गर्व नाही कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही आणि जर काय जवळ असेल तर ते म्हणजे लोकांना काहीतरी द्यायचे आपल्याला. मला असं वाटतं की द्यायची जी प्रवृत्ती असते ना तीच तुम्हाला पुढे घेऊन जाते. कारण पैसा आपण कमवत जातो साठवत जातो परंतु हृदयामध्ये काहीच नसतं नाही का. बरोबर लोकांसाठी काहीच नसतं. मला असं वाटतं की येताना रिकामे आलात जाताना रिकामे जाणार आहात जे मधलं जे आयुष्य आहे ते जगून घ्या आणि इतरांनाही जगवा ते. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही मुलाखत मी समर्पित करतो त्यांचे वडील हरिभाऊ वाघमारे त्यांच्या आई की ज्यांनी हे सुंदर रत्न घडवलं नाही का काशीबाई वाघमारे आणि त्यांच्या पोटी हे रत्न आलं. आणि मला असं वाटतं की आज ते नाही आहेत पण त्यांना निश्चितपणे गर्व वाटतोय की आपल्या मुलाने आपल्या कुटुंबाचं आपल्या गावचं नाव केलं आपल्या मातीचं नाव केलं. सर असंच नाव करत राहा आणि तुम्हाला आणखी पुरस्कार मिळत राहो तुमच्या कार्यासाठी. त्यासाठी पुढील वाटचालीसाठी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर शंकर हरिभाऊ वाघमारे सर ज्यांना नुकताच या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे. सर खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. न्यूज 1 महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा.